तरुण भारत नागपूर, दिनांक 2 जुलै 2020. अग्रलेख. मग सरकारनं काय फक्त अनुदान द्यायचे? राज्यातल्या विनाअनुदानित शाळांमधील शुल्क रचनेसंदर्भात कुठलाही हस्तक्षेप राज्य सरकारनं करू नये अशी स्पष्ट भूमिका उच्च न्यायालयानं परवा जाहीर केली. राज्य सरकारनं फक्त तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची चिंता व्हावी. गरज पडेल तेव्हा त्यांच्या मदतीसाठी सरकारी तिजोऱ्या रिकाम्या कराव्यात. फक्त शिक्षणाच्या व्यवस्थेसंदर्भात मात्र चकार शब्द काढू नये एवढीच अपेक्षा दिसते न्यायालयाची सरकारकडून. शिक्षणाच्या व्यापाराचे सारे अधिकार शाळा संचालकांच्या स्वाधीन राहावेत. या व्यवस्थापनाच्या मनसुब्यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे खतपाणीच मिळणार आहे. विनाअनुदानित खाजगी शिक्षण संस्थांच्या मालकांना शिक्षणाचा बाजार मांडायचा आहे. शिक्षण विकून पैसा कमवायचा आहे. काहींना त्या आडून धर्मांतरणाची बीजं रोवायची आहेत. त्यांना सरकारची परवानगी हवी असते. जमेल तेवढे अनुदानही हवे असते. विविध शासकीय योजनांची बरसात झाली तर तीही हवीच असते. फक्त नियमांचे ओझे मात्र नको. कायद्याची कटकट नको की सरकारी हस्तक्षेप नको. तिथे आमचीच मनमानी चालू दिली पाहिजे यासाठी त्यांचा मुजोर दुराग्रह असतो. त्यावर जरा कुठे अधिक्षेप होऊ लागला की थयथयाट सुरू होतो. कोरोनाचा प्रभाव नसता तर यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असते एव्हाना. पण अजून पुढचा महिनाभर तरी शाळा कॉलेजेस सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील सत्रातही शेवटचे 2 महिने शाळा रिकाम्या होत्या. शाळेचे कर्मचारी घरीच होते. या संस्थांना बंदच्या काळातील शुल्क पुरेपूर हवे आहे. ते भरण्यासाठीची पालकांना अपेक्षित असलेली सवलतही त्यांना अमान्य आहे. त्यात राज्य सरकारनं काहीशी सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना त्यांच्या कारभारातला हस्तक्षेप वाटतो. लागलीच न्यायालयात धाव घेण्याची खेळी खेळली जाते. न्यायालयालाही बहुधा सरकारी यंत्रणेचे बुजगावणे झालेले हवे आहे. जमिनी सरकारनं द्यायच्या, परवानगी त्याच व्यवस्थेनं बहाल करायची, संकटसमयी पाठीशीही सरकारनंच उभं राहायचं. बस, फक्त इतर कुठल्याच सूचना शासनानं करायच्या नाहीत. शहाणपण तर अजिबात शिकवायचं नाही. शैक्षणिक संस्था सुरू करण्याची परवानगी दिली की झालं. आता सरकारचा कुठलाच अधिक्षेप नको. तो अधिक्षेप वाजवी, लोकहितार्थ असला तरीही तो हस्तक्षेप ठरतो त्यांच्या लेखी. मग न्यायालयीन व्यवस्था वापरून घेत सरकारला दणका देऊन शेखी मिरवण्याचा प्रकार घडतो. सरकार उगाच हतबल अन या संस्था अकारण बलाढ्य ठरतात असल्या प्रकरणातून. लोकांच्या खाजगी जीवनापासून तर राष्ट्रीय स्तरावरील एखाद्या मुद्द्यापर्यंतच्या जगातल्या प्रत्येकच विषयात मत व्यक्त करण्याचा आणि निर्णय देण्याचा आपल्याला अधिकार असल्याचा समज त्याही व्यवस्थेला झालेला असल्यानं लोकांनी कुठल्याही विषयाबाबत याचिका दाखल करायच्या, अन्याय व्यवस्थेनं बिनदिक्कतपणे त्यावर निर्णय द्यायचे असले प्रकार एव्हाना नित्याचे झाले आहेत. बंद असतानाच्या काळातील शैक्षणिक शुल्क शाळा महाविद्यालयांनी का आकारायचे? पालकांनी तरी ते का भरायचे? असे सवाल यंदाच्या विपरीत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित झालेत. या काळातही शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या वेतनादी मुद्दे होते म्हणून काही प्रमाणात शुल्क आकारण्याबाबत दुमत नव्हते. पण फी 100% भरावीच लागेल असा माजोरा सूर शिक्षण संस्थांनी आळवला. आपल्या पोरांना तिथे प्रवेश देऊन त्यांनी फार मोठे उपकार केले असल्याच्या भावनेतून या प्रकरणी मौन बाळगत पालकांनी हा अन्याय मुकाट्यानं सहन करण्याची भूमिका स्वीकारली. हो, ते शिक्षणाचा बाजार मांडून बसलेत हे जगजाहीर असलं तरी ते उघड्या डोळ्यांनी बघण्यापलीकडे कोण काय करू शकतं? शिक्षणाची दुकानं त्यांची, दिमाखदार इमारती त्यांच्या, कारभार त्यांचा, कायदेही त्यांचेच आणि मक्तेदारीही त्यांचीच. परवडत नसेल तर दुसरीकडे जा
असा फतवा जारी झाला उद्या तर काय करायचं? नगरपालिका, महानगरपालिकांच्या शाळा बड्यांसाठी थोडीच आहेत. तिथे फक्त गरिबाघरच्या पोरांनी शिकायचं असतं. झोपडपट्टीतल्या पोरांसाठी असते तिथले शिक्षण. बाकी इतरांसाठी अनुदानित, विना अनुदानित अशी दुकानं थाटली गेलेली असतात व्यापाऱ्यांकडून. तिथे त्यांचीच चलती असते. पुस्तकं कुठनं घ्यायची, गणवेश कोणत्या दुकानातून घ्यायचा, फीची रक्कम किती भरायची, सण कोणते साजरे करायचे, विद्यार्थिनींनी कपाळावर कुंकू लावायचं की नाही, सारे नियम त्यांचे म्हणजे त्यांचेच. शिस्तीच्या नावाखाली त्याबाबत चकार शब्द काढण्याची मुभा नसते. मनातला संताप गिळून चरफडत राहण्यापलीकडे काहीच करता येत नाही पालकांना या संदर्भात. राईट टू एज्युकेशन योजनेत पदरी पडणारे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे ओझे स्वीकारण्यापेक्षाही ते झटकून कसे टाकता येईल यासाठीची या शिक्षण व्यापाऱ्यांची धडपड बघण्यालायक असते. पैसा मिळणार नसेल तर समोरच्याला प्रवेश द्यायचा कशाला? एक जागा वाया घालवायची कशाला? असा थेट सवाल असतो. या व्यापारी मनोवृत्तीमुळेच शिक्षणाचेही दर्जेदार आणि निम्नस्तरीय असे प्रकार निर्माण झाले आहेत. एरवी शिक्षण हे शिक्षणच असायला हवे खरं तर. तीच पुस्तकं, तेच धडे, तीच गणितं, तेच कोडे असं असतानाही शिक्षणाचाही संस्थेनुरूप, तिथे आकारल्या जाणाऱ्या शुल्कानुरूप दर्जा ठरू लागलाय आताशा. मुंबई पुण्याकडील काही शैक्षणिक संस्था तर मोठमोठे राजकारणी, उद्योगपती, सिने जगतातील विख्यात घराण्यातील पोरांसाठीच चालवल्या जातात. तिथे प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचीही हिंमत होत नाही इतरे जणांना. शिक्षण हा सर्वांचा अधिकार असल्याचं ठासून सांगणारं ब्रीद खुजे ठरवणाऱ्या या व्यवस्थेतून समाजात निर्माण होणाऱ्या दरीसाठी जबाबदार कोणाला धरायचं याही प्रश्नाचं उत्तर गवसू नये इतकी दुर्दैवी अवस्था स्वातंत्र्याच्या 7 दशकात समतेच्या फसव्या दाव्यांतून निर्माण झाली आहे. शिक्षणाचे 3 तेरा वाजवत शैक्षणिक व्यवस्थेचे बाजारीकरण इथल्या राजकारण्यांनी व्यवस्थितपणे केले आहे. बहुतांश शैक्षणिक संस्था त्यांनीच लाटल्या आहेत. संस्थाही त्यांच्या आणि सरकारही त्यांचेच. पण तरीही या धंद्यात त्यांना कुणाचीही रोकटोक नको असते, अगदी शासनाची सुद्धा. हां, अनुदान मात्र सरकारनं द्यायचं. बाकी कुठल्याही नियमांचे बंधन लादण्याचा प्रयत्न सरकारनं करू नये. पालकांनीही सांगितले तेवढे शुल्क गुमान भरायचे. बाकी शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. आमचा धंदा आम्हाला आमच्या पद्धतीनं चालवू द्या. इथे ठाकूरकी आमचीच असेल. जनतेला न्याय देण्याच्या नावाखाली त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न कुणी केला तर न्यायालयाची दालनं आमच्यासाठी खुली आहेत. तिथे लढण्याची आणि तिथल्या व्यवस्थेसमोर सरकारला मान तुकवायला लावण्याची ताकदही आमचीच आहे, असाच काहीसा संदेश देण्याच्या गुरमीतून शैक्षणिक शुल्काचे प्रकरण आधी सरकारच्या आणि मग न्यायासनाच्या दरबारात दाखल झाले. शिक्षणाच्या क्षेत्रात मागील काळात सरकारी यंत्रणेनं अफलातून काम केलं असल्याचा इतिहास नाही. पण निदान वंचितांना हक्क प्राप्त करून देण्यात, शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात शासकीय यंत्रणेची भूमिका मान्य करायलाच हवी. सरकारी शाळा नसत्या तर दुर्गम भागातील, गावखेड्यातील, झोपडपट्टीतील मुलं शिकली कुठे असती हे प्रश्न नुसते मनात आणून बघा. समाधानकारक उत्तर गवसणार नाही कदाचित. म्हणूनच उद्दिष्ट भलेही व्यापक असेल, पण सरकारी अधिकार अगदीच बेदखल करण्याच्या न्यायव्यवस्थेच्या भूमिकेमुळे सरकार कमजोर, पालक हतबल आणि संस्थाचालक मुजोर होतील याची किंचितशीही भीती जर न्यायपालिकेला जाणवली नसेल तर मग शिक्षणाचे बाजारीकरण कोण रोखू शकेल? धन्यवाद. तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या वेबसाईटवरही ऐकू शकता.